हाय हॅलो नमस्कार, मी कल्पना स्वागत करते तुमचं कल्पना रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर. कशा आहात तुम्ही? मस्त मजेत आहात ना? मस्त मजेत असायला हवं. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे डाळ तांदळाचे आप्पे आणि दह्याची आंबट गोड तिखट चवीची चटपटीत चटणी. रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूचंच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला माझे असेच नवीन व्हिडिओ पाहता येतील. चला तर मग जास्त वेळ न घेता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. डाळ तांदळाची आप्पे बनवण्यासाठी मी इथे इडलीचं बॅटर घेतलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं हे बॅटर किती मस्त असं फुलून वर आलेलं आहे, मस्त असं फरमाडी झालं आहे, तुम्ही पाहू शकता. तर सगळ्यांनाच माहीत आहे इडलीचं बॅटर कसं बनवायचं. तुम्हाला जर माहीत नसेल तर मी सांगते. 3 वाट्या रेशनचे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये 1 वाटी उडीद डाळ टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला 8 तास ते भिजत ठेवायचं आहे. 8 तासानंतर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून आणखी 8 तास आपल्याला हे पीठ आंबवून घ्यायचं आहे. तर 8 तासानंतर आपलं हे पीठ आप्पे बनवण्यासाठी तयार होईल. तर यामधलंच मी आता थोडंसं पीठ काढून घेणार आहे आणि आपण याच पिठाचे मस्त असे डाळ तांदळाचे आप्पे बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे थोडंसं पीठ काढून घेतलं आहे, तुम्ही इथे पाहू शकता. तर यामध्येच आता आपल्याला कट केलेला एक कांदा टाकून घ्यायचा आहे, कट केलेला टोमॅटो टाकायचा आहे. तर खूप छान होतात डाळ तांदळाचे आप्पे, तर नक्की तुम्ही ट्राय करून पहा. हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे, त्याचसोबत आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी आता हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेते. तर सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेस तुम्ही आप्पे बनवू शकता. नाश्त्याला खूपच टेस्टी लागतात आणि झटपट अशी ही रेसिपी आहे. तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा, जास्त वेळसुद्धा लागत नाही. तुम्ही जर एकदाच हे बॅटर बनवून ठेवलं तर फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस हे बॅटर टिकतं. तर इथे आता आपलं हे बॅटर तयार झालं आहे आणि या बॅटरची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे. तर आता आपण आप्पे बनवायला घेऊयात. त्यासाठी मी इथे गॅसवर आप्पे पात्र गरम करायला ठेवलं आहे. तर इथे आपल्याला हे आप्पे पात्र गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आणि आता आपल्याला यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्या आप्पे पात्राला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपले आप्पे चिटकणार नाहीत. तर इथे आता आपलं आप्पे पात्र गरम झालं आहे. आता आपल्याला यामध्ये आपण जे बॅटर बनवलं होतं ते यामध्ये थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने थोडंसंच टाकायचं आहे, जास्त टाकायचं नाही, कारण आपले हे आप्पे थोड्या वेळानंतर फुगतात. तर व्यवस्थित आपल्याला हे आप्पे पात्रामध्ये हे बॅटर टाकून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपल्याला कडेने टाकायचं आहे आणि नंतर मध्ये टाकून घ्यायचं आहे, म्हणजे मधली बाजू ही जास्त शेकली जाते. त्यामुळे आपल्याला शेवटीलाच मध्ये आपल्याला बॅटर टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला झाकण ठेवून 2 मिनिट वाफ काढून घ्यायची आहे आणि 2 मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता आपले आप्पे मस्त असे टम्म फुगून वर आले आहेत. तर आता आपल्याला आणखी थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी आता आणखी थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आणि आता आपल्याला हे आप्पे पलटी करून घ्यायचे आहेत. तर व्यवस्थित पलटी करून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही पाहू शकता आपले आप्पे किती सहज निघत आहेत आणि मस्त असा कलरसुद्धा आला आहे, एकदम मस्त. खूप सुंदर असे आपले आप्पे टम्म फुगले आहेत आणि कलरसुद्धा एकदम छान आला आहे. तर मी आता राहिलेले आप्पेसुद्धा व्यवस्थित पलटी करून घेते आणि हे आप्पे एकदम मस्त असे वरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे तयार होतात. नक्की तुम्ही ट्राय करा. मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता. एकदम सोपी रेसिपी आहे. मुलं तर खूप आवडीने खातात हे आप्पे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, तुमच्यासुद्धा मुलांना खूप आवडतील. तर मी इथे आता सगळे आप्पे पलटी करून घेतले आहेत आणि मस्त कलरसुद्धा आला आहे. तर आणखी आता आपल्याला झाकण ठेवून 2 मिनिट वाफ काढून घ्यायची आहे. तर इथे आता आपले 2 मिनिट झालं आहे. इथे तुम्ही पाहू शकता आपले आप्पे मस्त तयार झाले आहेत आणि आणखी एकदा आपल्याला हे व्यवस्थित खालून व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. तर व्यवस्थित आता आपले इथे आप्पे व्यवस्थित तयार झाले आहेत. तर मी इथे काढून घेते. तर आणखी आपण असेच राहिलेले आप्पेसुद्धा बनवून घेणार आहोत. तर आणखी मी इथे आप्पे पात्रावर थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला थोडं थोडं बॅटर सोडून घ्यायचं आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला शेवटीलाच मध्ये बॅटर टाकून घ्यायचं आहे, कारण मधले आप्पे हे लवकर भाजले जातात. आता आणखी आपल्याला झाकण ठेवून 2 मिनिट वाफ काढून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता हे सुद्धा आपले आप्पे मस्त असे टम्म फुगले आहेत. तर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे आप्पे पलटी करून घ्यायचे आहेत. तर मी इथे आता हे आपले राहिलेले आप्पेसुद्धा व्यवस्थित पलटी करून घेते. तुम्ही पाहू शकता हे सुद्धा आपले आप्पे मस्त टम्म फुगले आहेत आणि कलरसुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आला आहे. आता मी हे राहिलेले सुद्धा आप्पे अशाच पद्धतीने पलटी करून घेणार आहे.
तर सहज आपले हे आप्पे पलटी होत आहेत. खूप छान असे आपले इथे आप्पे तयार झाले आहेत. तर मी इथे राहिलेले सुद्धा आप्पे पलटी करून घेतले आहेत. आणखी 2 मिनिट आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. आणि इथे आता आपले 2 मिनिट झाले आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता हे सुद्धा आपले आप्पे तयार झाले आहेत. एकदम मस्त टम्म आणि वरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे आपले आप्पे इथे तयार झाले आहेत. तर मी हे सुद्धा आप्पे काढून घेते. आणि इथे मी आता राहिलेले आपले सगळे आप्पे करून घेतले आहेत. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त इथे आपले आप्पे तयार झाले आहेत. खूपच छान एकदम टम्म फुगले आहेत. वरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे आप्पे. तर मी इथे तुम्हाला एक आप्पे तोडून दाखवते. खूपच सुंदर तयार झाले आहेत. तर इथे आता आपले हे आप्पे तर तयार झाले आहेत. तर आपण हे आप्पे चटणीसोबत खाणार आहोत. तर त्यासाठी आपण आंबट गोड तिखट चवीची दह्याची चटणी बनवणार आहोत. एकदम सोपी रेसिपी आहे. तुम्ही हे आप्पे असेसुद्धा नुसते खाल्ले तरीसुद्धा चांगले लागतात आणि चटणीसोबत खाल्ले तर आणखी अप्रतिम लागतात. तर नक्की तुम्ही चटणीची सुद्धा रेसिपी ट्राय करून बघा. आणि ही चटणी तुम्ही इडलीसोबत डोश्यासोबत खाऊ शकता अशी ही रेसिपी आहे. त्यासाठी मी इथे एक मिक्सरचा बाउल घेतला आहे. त्यामध्ये आता आपल्याला यामध्ये ओला नारळाचा काप टाकून घ्यायचे आहेत 1 वाटी. त्यानंतर आता आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे 2 चमचे. यामध्ये तुम्ही शेंगदाणे भाजून टाकले तरीसुद्धा चालतील. त्याचसोबत आपल्याला 2 ते 3 हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने कट करून टाकून घ्यायच्या आहेत. कट केलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आणि यामध्येच आता आपल्याला थोडीशी साखर टाकून घ्यायची आहे. साखर टाकल्यामुळे आपल्या या चटणीला एकदम मस्त अशी चव येते. त्याचसोबत आता आपल्याला यामध्ये 2 ते 3 चमचे थोडंसं आंबट असं दही टाकून घ्यायचं आहे. तर आता मी यामध्ये दही टाकून घेतलं आहे. एकदम टेस्टी अशी आपली ही दह्याची चटणी तयार होते. तर नक्की तुम्ही ट्राय करून पहा. तर आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. एकदम मस्त अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर इथे मी आता ही व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने. तर इथे आता आपली गोड आंबट आणि तिखट चवीची दह्याची चटणी तयार झाली आहे. खूपच टेस्टी लागते. तर आता आपण या चटणीला एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. आणि आता आपल्याला तडका द्यायचा आहे. तुम्ही तडका दिलात तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही तडका नाही दिलात तरीसुद्धा चालेल. एकदम टेस्टी अशी ही चटणी लागते. तर आता आपण तडका देणार आहोत. त्यासाठी मी इथे तडका पॅन घेतला आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घेतलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे. 7 ते 8 कडीपत्त्याचे पाने टाकून घ्यायचे आहेत. मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे. आणि त्यानंतर मग कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला हा गॅस बंद करून घ्यायचा आहे. आणि हा तडका आपल्याला चटणीवर टाकून घ्यायचा आहे. आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आता आपली आंबट गोड आणि तिखट चवीची ही चटणीसुद्धा तयार झाली आहे. तुम्हाला आजची रेसिपी आप्पे आणि दह्याची चटणी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.